ओम शांती 50 फुलांची गुलाबाची बल्क ऑर्डर पूर्ण झाली आहे. हे गुलाब आपण कसं बनवतात ते आज आपण इथे शिकणार आहोत. इथे मी ओसवाल कंपनीची ऊल म्हणजेच लोकर वापरली आहे. ही 3 प्लाय लोकर आहे. तुम्हाला आवडतील ते कलर तुम्ही इथे यूज करू शकता. फक्त याच्यामध्ये ग्रीन कलर हा आवश्यक आहे. ग्रीन कलरमध्ये पण वेगवेगळे शेड येतात. इथे तुम्ही ग्रीन कलरचा कोणताही शेड वापरू शकता. आता आपण इथे सीझर पण वापरणार आहोत. 3 mm चा हुक वापरणार आहोत. ग्लू गन किंवा B7000 चा ग्लू इथे तुम्ही वापरू शकता. फ्लावर स्टीम वायर वापरू शकता. फ्लावर स्टीम वायरमध्ये मोठी जी वायर असते तिला आपण अर्धी कट करून घ्यायची, हाफ कट करून आपण तिला यूज करू शकता किंवा तुम्ही लॉंग पण यूज करू शकता. त्याचबरोबर ज्वेलरी मेकिंगसाठी जी वायर वापरली जाते त्यातलीच आपण वायर यूज करू शकतो. तुम्ही पानाच्या साईजने हा आकार कापून घेऊ शकता तारेचा. ही जी वायर आहे तिच्या प्रत्येक साईजला आपण सेम ठेवायचं आहे. चला तर मग आपण आता रोज बनवूया, गुलाबाचं फूल बनवूया. हे गुलाबाचं फूल बनवताना आपल्याला पहिले अंगठ्याजवळच्या ज्या बोटावर आपण लोकर अशी गुंडाळून घ्यायची आहे आणि आपल्याला अंगठा आणि मधल्या बोटामध्ये आपल्याला लोकर पकडून ठेवायची आहे. आता आपण हा जो हुक आहे त्याला मधल्या साईडने टाकून वरच्या साईडला आणायचं आणि खालच्या साईडने आपल्या साईडला ट्विस्ट करून वरच्या साईडला आणायचं आणि हा जो मधला भाग आहे तिथे आपण दोन्ही बोटांमध्ये आपल्याला पकडायचं आहे. आता आपण पुन्हा हुकमध्ये टाकायचं आहे. लोकरीच्या खालून वरती आणून लोकर ह्या लूपमधून ओढून घ्यायची आहे आपल्याला. हा लूप आहे त्याच्यातून आपण लोकर ओढून घेतली. आता आपण नॉट टाईट करून घेऊया. आपला हा नॉट टाईट झाला. आता आपण पुढे जे चेन घेणार आहोत ह्या आपण लूपमधून काढायची आहे. पहिले हुक लोकरीच्या खालून वरती आणून लूपमधून लोकर ओढून घ्यायची. ही झाली पहिली चेन. आता नेक्स्ट सेकंड चेन. 3 4 5 6 7 8 9 10 11 12. आता ह्या 12 चेन झाल्या आहे. अशा आपल्याला एकूण 48 चेन बनवायचे आहे. म्हणजे 48 चेन आपल्याला इथे बनवून घ्यायचे आहेत. चला तर मग आपण आता 48 चेन बनवून घेऊया. इथे मी 48 चेन बनवून घेतले आहेत. आता आपल्याला नेक्स्ट इथे 2 चेन स्किप करायची. 1 2 चेन स्किप करायची. या चेनला आपण स्टिचेस असंही म्हणू शकतो. 2 स्टिच आपण स्किप करायचे आहेत किंवा 2 चेन स्किप करायचे आहे. इथे आपल्याला डबल क्रोशा घ्यायचा आहे. डबल क्रोशा घेण्यासाठी आपल्याला हुक वरती आणून एक लूप तयार करायचा आहे. मग आपण चेनमधून 3rd नंबरच्या चेनमधून आपल्याला हुक टाकायचा आहे आणि लोकर ओढून घ्यायची आहे. आता आपल्या हुकवरती 3 लूप आहे म्हणजे 3 वेड्या आहेत. आता पहिल्या 2 वेड्यांमधून आपल्याला लोकर ओढून घ्यायची आहे. हुकच्या सहाय्याने लोकर 2 लूपमधून 2 वेड्यांमधून ओढून घेतली. आता शेवटच्या 2 लूपमधून म्हणजेच वेड्यांमधून आपल्याला पुन्हा लोकर हुकच्या सहाय्याने ओढून घ्यायची आहे. हा झाला आपला डबल क्रोशा. आता नेक्स्ट चेनवरती पुन्हा आपल्याला डबल क्रोशा करायचा आहे. सेम पद्धतीने
आपल्याला हळूहळू प्रत्येक चेनवरती सिंगल डबल क्रोशा घेत जायचा आहे. आता हे बघा, हे आपलं डबल क्रोशाचं वर्क झालं आहे. पहिले आपण 48 चेन म्हणजे 48 चेन बनवून घेतल्या. आता आपण वरची जी दुसरी स्टेप आहे ती डबल क्रोशाची केली. आता ही पूर्ण चेन आपण डबल क्रोशाने कंप्लीट करून घेऊया. हे आपण चेन डबल क्रोशाने कंप्लीट करून घेतली आहे. इथे लास्टला आपण डबल क्रोशा कंप्लीट झाल्यानंतर इथे वरती आपल्याला 5 चेन घ्यायचे आहे. 1 2 3 4 5. आता इथे आपल्याला टर्न करायचं आहे. इथे आधी ज्या आपण 5 चेन घेतल्या त्याच्यातल्या 3 चेन म्हणजे एक डबल क्रोशा आणि 2 चेन ह्या आपल्याला एक्स्ट्रा 2 चेन म्हणजे आपण इथे जो डबल क्रोशा घेणार आहोत त्याच्यामधला तो 2 चेनचा गॅप येतो, त्याच्यासाठी आपण 2 चेन एक्स्ट्रा घेतल्या म्हणजे टोटल आपण 5 चेन घेतल्या आहे. आता इथे आपल्याला सेम स्टिचमध्येच डबल क्रोशा करायचा आहे. हा बघा, हा आपला 2 चेनचा गॅप हा तयार होतो. आता नेक्स्ट आपल्याला 2 चेन स्किप करायचे आहे, 1 2, आणि तिसऱ्या चेनवरती आपल्याला वर्क करायचं आहे डबल क्रोशाचं. 1 2 चेन स्किप केल्या नंतर हुकवरती आपण एक लूप घेतला आणि थर्ड चेनमध्ये आपण काम करणार आहोत, वर्क करणार आहोत डबल क्रोशाचं. आता हा डबल क्रोशा झाला. आता इथे आपल्याला पुन्हा 2 चेन घ्यायचे आहेत, 1 2, आणि सेम स्टिचमध्ये आपल्याला डबल क्रोशा करायचा आहे. सेम स्टिचमध्ये डबल क्रोशा करायचा आहे. पुन्हा आपल्याला 2 चेन स्किप करून तिसऱ्या चेनमध्ये डबल क्रोशा करायचा आहे. पुन्हा 2 चेन घ्यायचे आहे, 1 2, सेम स्टिचमध्येच आपल्याला पुन्हा एक डबल क्रोशा घ्यायचा आहे. पुन्हा आपण नेक्स्ट 3 चेन स्किप करायचे आहे, 1 2 2 चेन स्किप करायचे आहे, 1 2, आणि थर्ड नंबरच्या चेनमध्ये आपल्याला डबल क्रोशाचं वर्क करायचं आहे. 1 2 चेन घेतल्या, सेम स्टिचमध्ये डबल क्रोशा. आता हे आपण स्टार्टिंगला 5 चेन घेतल्या आणि सेम स्टिचमध्ये एक डबल क्रोशा केला. पुन्हा 2 चेन स्किप, थर्ड चेनमध्ये डबल क्रोशा, 2 चेन डबल क्रोशा, असं आपल्याला पूर्ण चेनमध्ये वर्क करायचं आहे. ही पूर्ण चेन आपण सेम पॅटर्नने कंप्लीट करून घेऊया. ही आता चेन कंप्लीट झाली आपली. इथे आपली कंप्लीट झाल्यानंतर आपल्याला लास्टला इथे 3 चेन घ्यायचे आहे, 1 2 3. आता आपण इथे टर्न करणार आहोत, टर्न करून घ्यायचं आहे. आता आपल्याला या पेसमध्ये इथे एक डबल क्रोशा घ्यायचा आहे. हे 2 डबल क्रोशे झाले. पहिले 2 चेन घ्यायच्या नंतर मग सेम पेसमध्ये इथे आपल्याला 2 डबल क्रोशे घ्यायचे आहेत. स्टार्टिंगला आपण इथे 3 चेन घेतल्या, मग एक डबल क्रोशा घेतला म्हणजे हे 2 डबल क्रोशे काउंट होतात. मग 2 चेन आणि 2 डबल क्रोशे एका
हा जो पेस आहे तो स्किप करायचा आहे आणि त्याच्या सेकंड पेसमध्ये आपल्याला पुन्हा 2 डबल क्रोशे करायचे आहेत. आणि 2 चेन घ्यायचे आहेत. 1 2 सेम पेसमध्ये पुन्हा 2 डबल क्रोशे. एका पेसमध्ये आपल्याला 4 डबल क्रोशे येतील. फक्त 2 डबल क्रोशांमध्ये 2 चेनचा आपल्याला गॅप द्यावा लागतो. पुन्हा साईडचा पेस स्किप करून सेकंड पेसमध्ये आपल्याला 2 डबल क्रोशे करायचे आहेत. टू चेन 2 डबल क्रोशे सेम पेसमध्ये. असंच आता आपल्याला ही पूर्ण चेन सेम पॅटर्नमध्ये कंप्लीट करायची आहे. स्टार्टिंगला 3 चेन घेतल्या आणि मग 1 डबल क्रोशा, 2 चेन, पुन्हा 2 डबल क्रोशा एका स्पेसमध्ये. एक पेस स्किप करून नेक्स्टमध्ये पुन्हा आपल्याला 2 डबल क्रोशे, 2 चेन, 2 डबल क्रोशे असं पॅटर्न आपल्याला पूर्ण कंप्लीट करायची. हे आता ही लाईन आपली कंप्लीट झाली आहे. इथे लास्टला 1 चेन घ्यायची आहे, टर्न करायचा आहे. आता आपल्याला नेक्स्ट राऊंडमध्ये इथे ह्या पेसमध्ये चेनमध्ये आपल्याला सिंगल क्रोशा करायचा आहे. आणि आता हा जो पेस आहे तिथे आपल्याला हाफ डबल क्रोशा करायचा आहे. हाफ डबल क्रोशा, हाफ डबल क्रोशा झाल्यानंतर आपल्याला 6 डबल क्रोशे करायचे आहेत एका स्पेसमध्ये. 6 डबल क्रोशे. पहिला डबल क्रोशा, दुसरा डबल क्रोशा, तिसरा डबल क्रोशा, चौथा डबल क्रोशा, पाचवा डबल क्रोशा, हा 6वा डबल क्रोशा. 6 डबल क्रोशे झाले. पुन्हा आपल्याला इथे सेम स्टिचमध्येच आपल्याला हाफ डबल क्रोशा करायचा आहे. ही अशी आपली पाकळी रेडी होते. स्टार्टिंगला आपण सिंगल क्रोशा घेतला, मग पेसमध्ये हाफ डबल क्रोशा, 6 डबल क्रोशा आणि पुन्हा एक हाफ डबल क्रोशा घेतला. ही एक पाकळी तयार झाल्यानंतर पुढच्या पेसमध्ये आपल्याला सिंगल क्रोशा टाकायचा आहे, सिंगल क्रोशा घ्यायचा आहे. आता त्याच्या पुढच्या पेसमध्ये आपल्याला हाफ डबल क्रोशा करायचा आहे पाकळीसाठी. हाफ डबल क्रोशा केला. पुन्हा आपल्याला याच्यामध्ये 6 डबल क्रोशे करायचे आहे. पहिला डबल क्रोशा, दुसरा डबल क्रोशा, तिसरा डबल क्रोशा, चौथा डबल क्रोशा, पाचवा डबल क्रोशा,
6वा डबल क्रोशा आणि लास्टला हाफ डबल क्रोशा. ही आपली दुसरी पाकळी तयार झाली. पुढच्या पेजमध्ये इथे आपल्याला सिंगल क्रोशा करायचा आहे. त्याच्या पुढच्या पेजमध्ये आपल्याला हाफ डबल क्रोशा, 6 डबल क्रोशे, पहिला डबल क्रोशा, दुसरा डबल क्रोशा झाला, तिसरा डबल क्रोशा, चौथा डबल क्रोशा, पाचवा डबल क्रोशा, 6वा डबल क्रोशा आणि लास्टला हाफ डबल क्रोशा. हे अशा आपल्या 3 पाकळ्या रेडी झाल्या. आपल्याला आता ही पूर्ण लाईन सेम पॅटर्न करायचा आहे. पाकळीला जसं आपण पाकळी बनवली तसेच हे सर्व पाकळ्या आपल्याला बनवून घ्यायच्या आहेत. आता आपली ह्या प्लेट आपल्या पूर्ण रेडी झाल्या आहे. आता लास्टला आपल्याला इथे डबल क्रोशेच्या वरती इथे आपल्याला सिंगल क्रोशा घ्यायचा आहे. सिंगल क्रोशा आणि इथे आपल्याला स्लिप स्टिच घ्यायची. लास्टला 1 चेन घेऊन यार्न कट करून घ्यायची आहे. आता आपण हे आपलं पेटल पूर्ण झालं आहे. ह्या पेटल्स पूर्ण झाल्यावरती हा जो पॅटर्न आपला कंप्लीट झाला आहे गुलाबाच्या फुलाचा. आपण व्यवस्थित हे लोकरला हाईड करून घ्यायचं आहे. इथे आपण लोकर हाईड करून घेऊया. सेम ह्या साईडची पण लोकर आपण हाईड करून घ्यायची आहे. आपलं आता हे रोज फ्लावरचं पॅटल्स पूर्ण झाल्यानंतर हे पॅटर्न कंप्लीट झालं आहे. आपण ही आपली चेन दिसते वरच्या साईडने, हा फ्रंट साईड आहे आणि ही बॅक साईड आहे. आपली फ्रंट साईडला आपल्याला असं पॅटर्न आपल्याला मोडत यायचं आहे. त्यांना आपण व्यवस्थित असं आपण त्याला टर्न करत लास्टपर्यंत यायचं आहे. हे आपलं रोज फ्लावर रेडी होतं. आता आपलं हे फुलाचं पॅटर्न पाकळीचं तयार झालं आहे. आता नेक्स्ट आपण पान तयार करून घेऊया. चला तर आता आपण लीफ बनवूया. लीफ बनवताना मधल्या अंगठ्याजवळच्या बोटावरती आपण लोकर गुंडाळून घेतली. मधल्या बोटावर आणि अंगठ्याने आपण लोकर पकडली आहे आणि आता आपल्याला हुक मधल्या साईडने टाकून वरच्या साईडला आणायच्या आहे लोकरीच्या आणि आपल्या साईडने फिरवून वरच्या साईडला आणायचं आहे, म्हणजे ट्विस्ट करायचा आहे. आता हा जो मध्ये जो पीळ दिसतोय तिथे आपण दोन्ही बोटांनी पकडून ठेवायचं आहे, मधल्या दोन्ही बोटांनी. आता हा हुक पुन्हा लोकरीच्या खालून वरती आणून
लोकर खेचायची आहे हुकच्या साहाय्याने आणि हा जो लूप आहे त्या लूपमधून आपण लोकर ओढून घ्यायची आहे. हा झाला आपला स्लिप नॉट. ही झाली आपली स्लिप नॉट. आता नेक्स्ट लूपमध्ये ही जी पहिली स्लिप नॉट आहे तिला आपण काउंट न करता वरच्या चेन घ्यायच्या आहे. पहिले आपण 1 चेन घेऊया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 चेन घेतल्या. इथे तुम्हाला लीप मोठी हवी का लहान हवी त्यानुसार आपल्याला चेन घ्यायच्या आहेत. इथे मी 12 चेन घेतल्या आहेत. आता आपण 1 चेन स्किप करून पुढच्या चेनमध्ये आपण नेक्स्ट चेनमध्ये सिंगल क्रोशा करायचा आहे. आता हे जे 2 लूप आहेत हे 2 लूप, ह्या दोन्ही लूपमधून आपण ही लीफ करण्यासाठी वायर ॲड करायची. दोन्ही सिंगल क्रोशांमधून आपल्याला लीफमध्ये तयार करण्यासाठी वायर लागते. ही वायर आपण ॲड करणार आहोत. ह्या दोन्ही लूपमधून आपण वायर ॲड केली आहे. आता आपण नेक्स्ट स्टिचवरती आपल्याला त्याच्या अगोदर आपण ही जी वायर आहे तिला थोडंसं बेंड करायचं आहे, म्हणजे वळून घ्यायचं आहे. आता हा सिंगल क्रोशा कंप्लीट करून घेऊया. थोडा टाईट करायचं आहे इथे. आता नेक्स्टमध्ये आपल्याला हाफ डबल क्रोशा करायचा नेक्स्ट चेनवरती. त्याच्यामध्ये आपल्याला वायर ॲड करत जायची आहे. वायरच्या पुढच्या साईडने आपल्याला चेनमधून हुक टाकून घ्यायचा आहे आणि मागच्या साईडने आपण लोकर ओढून पुढच्या साईडला आणायची आहे आणि वायर आपण हाईड करत जायची, लपवत जायची आणि हा हाफ डबल क्रोशा कंप्लीट करायचा आहे. ही आपली वायर फिट झाली इथे. आता पुन्हा आपल्याला नेक्स्ट डबल क्रोशा करायचा आहे. पहिले आपण सिंगल क्रोशा केला, नंतर दुसरा हाफ डबल क्रोशा केला, आता आपण डबल क्रोशा केला आहे. आता आपल्याला पुढे पुन्हा आपल्याला दुसरा डबल क्रोशा करायचा आहे. तिसरा डबल क्रोशा नेक्स्ट चेनवरती. चौथा डबल क्रोशा नेक्स्ट चेनवरती. आता आपण इथे 1 2 3 4 डबल क्रोशे केले. आता 5वा डबल क्रोशा. सहावा डबल क्रोशा. आता 6 डबल क्रोशे झाले. आता आपल्याला 7वा पण डबल क्रोशा घ्यायचा आहे. एकूण आपल्याला 7 डबल क्रोशे घ्यायचे आहेत. सात डबल क्रोशे घेतले. आता नेक्स्टमध्ये आपल्याला हाफ डबल क्रोशा घ्यायचा आहे. हाफ डबल क्रोशा घेतला. आता आपण इथे जो नेक्स्ट लास्ट स्टिच आहे इथे चेनमध्ये आपल्याला 4 सिंगल क्रोशे करणार आहोत. इथे पहिले आपण स्टार्टिंगला सिंगल क्रोशा करून आपण चेन वायरला
पॅक केलं. मग नंतर हाफ डबल क्रोशा घेतला आणि मग आपण 7 डबल क्रोशे घेतले. लास्टला पुन्हा आपण हाफ डबल क्रोशा आणि लास्ट चेनमध्ये 4 सिंगल क्रोशे केले. आता आपण ही वायर इथे थोडीशी वाकवायची आहे, यू शेपमध्ये असं पॅक करायची. आता नेक्स्ट स्टिचवरती इथे आपल्याला हाफ डबल क्रोशा करायचा आहे. हाफ डबल क्रोशा केला. आता पुन्हा आपल्याला 7 डबल क्रोशे करायचे. सेम लिपच्या ऑपोजिट साईडला पण आपल्याला सेम आपण ह्या साईडला जसं केलं आहे तसंच आपल्याला लिपच्या ऑपोजिट साईडला पण करायचं आहे. आता आपण हा जो लोकरीचा धागा आहे तो पण लोकरीचा धागा आणि वायर ह्या दोन्ही गोष्टी आपल्याला लोकरीमध्ये हाईड करत जायचे आहे. आता आपण नेक्स्ट डबल क्रोशा करूया. पहिला डबल क्रोशा, दुसरा डबल क्रोशा, तिसरा डबल क्रोशा, चौथा डबल क्रोशा, पाचवा डबल क्रोशा, सहावा डबल क्रोशा, सातवा डबल क्रोशा, आता इथे लास्टला आपल्याला हाफ डबल क्रोशा करायचा आहे आणि लास्टमध्ये एक सिंगल क्रोशा करायचा आहे आपल्याला इथे. सिंगल क्रोशा झाला तर या वायर आपण स्ट्रेट करून घ्यायच्या. त्याच्या अगोदर आपण ही उरलेली लोकर कट करून घेऊया. याच्या अगोदर आपण इथे लास्टला सिंगल क्रोशा झाला, इथे आपण लास्टला एक स्लिप स्टिच घ्यायची आहे आणि 1 चेन घ्यायची आहे. नेक्स्ट स्टिचवरती पुन्हा आपल्याला स्लिप स्टिच घ्यायची आहे, 1 चेन घ्यायची आहे. आता आपण ही जी वायर आहे तिला पुन्हा असं थोडंसं वाकवून घ्यायचं आहे आपल्या साईडने. आता आपण पुन्हा स्लिप स्टिच, 1 चेन, स्लिप स्टिच, 1 चेन असं आपल्याला मिडलपर्यंत करायचं आहे. इथे या मिडल्स जिथे आपण 4 सिंगल क्रोशे घेतले होते त्याच्या मिडलपर्यंत आपण स्लिप स्टिच आणि 1 चेनचं वर्क करायचं आहे. आता इथे लास्टमध्ये आपण एक डबल क्रोशा करायचा आहे. 1 चेन घ्यायची आहे आणि फ्रंट लूपमध्ये आपल्याला पिकोट बनवायचा आहे. फ्रंट लूप बनवला. फ्रंट लूपमधून आपण जी लोकर ओढली ती नंतर आपण स्लिप स्टिच घ्यायची आहे तिथून. आता नेक्स्ट आपल्याला पुढच्या चेनमध्ये आपल्याला पुढच्या चेनमध्ये पुन्हा आपल्याला एक स्लिप स्टिच, 1 चेन घ्यायची आहे. आता ही वायर आपल्या साईडने बेंड करायची. पुन्हा आपल्याला स्लिप स्टिच,
1 चेन, स्लिप स्टिच, 1 चेन, असं हे लास्टपर्यंत वर्क करायचं आहे. आता इथे लास्टपर्यंत आपण गेलो. आता आपण हे वायर स्ट्रेट करून घ्यायची आहे. आता इथे लास्टला आपल्याला इथे लास्टला हा जो चेन आहे इथे आपण थोडं सेल करून घ्यायचं आहे. हुक घालून सेल केल्यानंतर आपण ही जी तार आहे फर्स्ट नंबरची, याच्यावरनं ही लोकर टर्न करून खालच्या साईडने आणायची आहे आणि ह्या सेल केलेल्या चेनमधून हुक टाकून लोकर ओढून घ्यायची. इथे स्लिप स्टिच घेतली. आता या साईडने इथे आपल्याला 1 चेन करून घ्यायची आणि हा लूप ओढून घेऊन आपण ह्या दोन्ही वायरच्या साईडने इकडच्या साईडला दुसऱ्या साईडला काढून घेऊन लोकर टाईट करून घ्यायची आहे. म्हणजे बॅक साईडला पण आपल्याला सेम स्टिचेस, आपल्या ह्याच्या स्टिचेस हे ह्या वायरला व्यवस्थित गुंडाळलेल्या दिसतील. व्यवस्थित पान स्प्रेड करून घ्यायचं आहे आणि आपल्याला ही लोकर अशी व्यवस्थित लास्टपर्यंत तारेच्या गुंडाळून घ्यायची आहे. तुम्ही अशी 3 पानं तयार करून मग तुम्ही तुम्ही हे तिन्ही पानं रेडी करू शकता. असे इथे मी 2 पानं रेडी करून ठेवले आहेत. ते तुम्ही एकमेकांना व्यवस्थित असे जॉईन करून घेऊ शकता. ही 3 पानं व्यवस्थित एकमेकांना पॅक करून घ्यायचे आहेत, जॉईन करून. थोडीशी लोकर एक्स्ट्रा कट करून घ्यायची. आपले हे 3 लेअरचं पान तयार झालं आहे. आता मी तुम्हाला इथे स्पेल बनवायला शिकवणार आहे. आता इथे मी तुम्हाला ग्रीन कलरच्या लोकांनी आता आपल्याला स्पेल बनवायचं आहे. म्हणजेच आपलं गुलाबाचं जे बुड असतं ते बनवायचं आहे. मराठीत गुलाबाच्या बुडाला आपण स्पेल म्हणतो. तर त्याच्यासाठी आपल्याला अंगठ्याजवळच्या मधल्या बोटावरती आपण लोकर गुंडाळून घ्यायची आहे आणि हा जो आपला मधला बोट आहे त्याच्यावरती वरतून लोकर घ्यायची आणि खालच्या साईडने वरती आणायची. आता हा जो हुक आहे त्याला आपण इथे मधून टाकायचं आहे, लोकरीच्या मधून टाकायचं आहे आणि जसं आपण स्लिप नॉट घेतो त्याच पद्धतीने आपण हुकमध्ये लोकरीच्या वरतून घ्यायचं आहे आणि लोकर ओढत या दोऱ्याच्या खालून वरती आणायची आहे.
पुन्हा एकदा दाखवते. हा हुक बोटाच्या मधून लोकरीच्या वरती आणून हा हुक आपण या दोऱ्याच्या खालून वरती आणायचा आहे आणि हा जो लूप आहे त्या लूपमधून आपल्याला पुन्हा लोकर ओढून घ्यायची आहे. ही झाली आपली 1 चेन. आता 2 चेन. आता आपण आपल्या बोटातून हा दोरा म्हणजेच लोकर काढून घ्यायची आणि आपल्या ह्या दोन्ही बोटांमध्ये व्यवस्थित लोकर धरून ठेवायची. जर तुम्हाला मॅजिक रिंग अशी पकडता येत असेल तर तुम्ही असं पकडू शकता. फक्त आपल्याला हा जो दोरा आहे याला मॅजिक रिंगला आणि दोरा दोन्ही व्यवस्थित पकडून ठेवायचा आहे. आता आपल्या ह्या 2 चेन झाल्यानंतर आपल्याला डबल क्रोशा घ्यायचा आहे. हुक खालून घेऊन वरच्या साईडने आणायच्या लोकरीचा. मग आपण ह्या रिंगमधून हुक टाकून लोकर ओढून घ्यायची आहे. पहिल्या 2 लूपमधून लोकर ओढून घ्यायची. परत दुसऱ्या 2 लूपमधून आपण लोकर ओढून घ्यायची. हा झाला आपला दुसरा डबल क्रोशा. आता पुन्हा आपल्याला तिसरा डबल क्रोशा बनवायचा आहे. व्यवस्थित असं आपण मधल्या बोटामध्ये ही रिंग पकडून ठेवायची. लोकरीचं टोक आणि रिंग पकडून ठेवायची. आपला हा तिसरा डबल क्रोशा. चौथा डबल क्रोशा. आता तुम्ही बोट काढून घेतला तरी चालेल. आपले एकूण 1 2 3 4 डबल क्रोशे झाले. आता आपल्याला इथे 5 डबल क्रोशा, 6 डबल क्रोशा आणि आपण वाटलं तर ही हळूहळू रिंग टाईट करत येऊ शकतो. एकूण आपण 20 डबल क्रोशे बनवून घेऊया. इथे 20 डबल क्रोशे कंप्लीट झाले. आता आपण ही जी लोकर आहे तिचं जे टोक आहे याला आपण टाईट ओढून घ्यायचं आहे. टाईट करायचे. आता आपल्याला आता इथे आपण 20 डबल क्रोशे करून घेतले. मग आता लास्टला आपल्याला इथे जिथे आपण स्टार्टिंगला डबल क्रोशा घेतला होता त्याच्यातून हुक टाकून आपल्याला स्लिप स्टिच घ्यायची आहे. ही झाली आपली स्लिप स्टिच. आता आपल्याला 7 चेन बनवायचे आहे. 1 2 3 4 5 6 7 चेन झाल्या. 1 चेन, ही 1 चेन आपल्याला स्किप करायची आहे इथली फर्स्ट. सेकंड चेनमध्ये आपल्याला स्लिप स्टिच घ्यायची आहे. सेकंड चेनमधून आपल्याला स्लिप स्टिच घ्यायची आहे. नेक्स्ट चेनमध्ये आपल्याला सिंगल क्रोशा करायचा आहे. सिंगल क्रोशा. नेक्स्टमध्ये हाफ डबल क्रोशा. नेक्स्ट चेनमध्ये हाफ डबल क्रोशा. नेक्स्ट चेनमध्ये डबल क्रोशा. आता नेक्स्ट चेनमध्ये आपल्याला ट्रिपल क्रोशा करायचा आहे. ट्रिपल क्रोशासाठी आपल्याला हुकवरती 2 लूप घ्यायचे आहे. एकूण 3 लूप झाले आणि नेक्स्ट चेनवरती आपल्याला ट्रिपल क्रोशा करायचा. 1 2 आणि 3 टाईम आपण हुक काढून घेतला. पुन्हा आपल्याला हुकवरती 2 बेडे घ्यायचे, 2 लूप घ्यायचे आहेत. एकूण 3 लूप झाले आणि लास्ट चेनमधून आपल्याला हुक टाकून लोकर ओढून घ्यायची. पहिल्या 2 लूपमधून हुक काढला,
दुसऱ्यांदा, तिसऱ्यांदा असे 3 टाईम आपण लूपमधून हुक काढून घेतला आहे. तर आपला हा ट्रिपल क्रोशा कंप्लीट झाला इथे. आता ही आपली स्पेलची म्हणजे बुडाची एक पाकळी पूर्ण झाली. आता 1 2 3 1 2 3 3 चेन स्किप करायचे आहे आणि चौथ्या नंबरच्या चेनमध्ये आपल्याला स्लिप स्टिच घ्यायची आहे. 3 चेन स्किप करून चौथ्या चेनमध्ये काम करायचं आहे, वर्क करायचं आहे, स्लिप स्टिच घ्यायची. आता आपल्याला पुन्हा 7 चेन घ्यायच्या. 1 2 3 4 5 6 7. एकूण आपण आता 7 चेन घेतल्या. पहिली चेन स्किप करून नेक्स्ट चेनमध्ये आपल्याला स्लिप स्टिच घ्यायची आहे. नेक्स्ट चेनवरती सिंगल क्रोशा, नेक्स्ट चेनवरती हाफ डबल क्रोशा, नेक्स्ट चेनवरती डबल क्रोशा, नेक्स्ट चेनवरती ट्रिपल क्रोशा, नेक्स्ट चेनवरती ट्रिपल क्रोशा, पुन्हा आपल्याला 3 चेन स्किप करायचे आहे. 1 2 1 2 3 4 नंबरच्या चेनवरती स्लिप स्टिच आणि पुन्हा 7 चेन घ्यायचे. 1 2 3 4 5 6 7. सेम आपल्याला आता अशा हे पेटल्स बनवून घ्यायचे आहेत आपल्याला स्पेलचे. आता आपण 1 2 3 4 5 हे 5 पेटल्स तयार झाल्यानंतर ही 5th पेटल आहे. 1 2 3 4 चेन 3 चेन स्किप करून 4th नंबरच्या चेनवरती आपण स्लिप स्टिच घेणार आहोत. 1 चेन घेऊन इथे आपण 3 चेन स्किप करून 4th नंबरच्या चेनवरती स्लिप स्टिच घेतली आहे. 1 चेन घेतली. आता आपण लोकर कट करून घेऊया. आता पण ह्या लोकरीला हाईड करून घ्यायचं आहे. लोकर टाईट करून दोन्ही लोकर व्यवस्थित, दोन्ही टोकं लोकरीचे व्यवस्थित गाठ मारून पक्क करायचे. आपण पॅक करून घेऊया. या लोकरीला गाठ बांधून घेऊ. दोन्ही लोकर आहेत त्यांच्या दोन्ही टोकांना आपण पॅक करून घेऊया आणि यान उरलेली यान कट करून टाकायची. हे आपलं स्पेल तयार झालं आहे. हे आपलं लोकरीचं स्पेल तयार झालं आहे. ही मधली साईड आहे, ही बॅक साईड आहे. आता आपण सर्व पार्ट एकमेकांना जोडून घेऊया. तुम्ही इथे गुलाबाच्या दांडीला 3 पानांना पण जॉईन करू शकता, 1 पान पण जॉईन करू शकता. हे तुमच्या आवडीवर डिपेंड आहे, तुमची चॉईस आहे. इथे मी एकच पान जॉईन करणार आहे. त्याच्या अगोदर हा जो आपला स्टार्टिंगची जी पहिली पाकळी आहे त्याच्यासाठी आपण ही जी वायर आहे ह्या वायरला आपण इथे यू शेपमध्ये
फोल्ड केलेलं आहे. तर आता हा यू शेप आपण मागच्या साईडने, म्हणजे ही जी फ्रंट बाजू आहे त्याच्या मागच्या साईडने आपल्याला इथे जो छिद्र दिसतोय या छिद्रातून आपल्याला बॅक साईडने टाकून घ्यायचं आहे आणि थोडंसं आपल्याला फिट करायचं आहे. तुमच्याकडे पकड असेल त्याने हे फिट करून घेऊया. व्यवस्थित पॅक करायचं आहे. पॅक केल्यानंतर आपण याच्यावरती ग्लू यूज करूया. याच्यावर इथे आपण ग्लू टाकला. व्यवस्थित ग्लूने पॅक करून घ्यायचं आहे. त्याला असं फोल्ड करायचं इथे. त्याच पद्धतीने आपल्याला ह्या साईडला इथे ग्लू टाकायचं आहे. ही वायर इथे पॅक करून घ्यायची व्यवस्थित. झालं. आता आपल्याला ही जी लाईन दिसते ह्या लाईनीवरती आपल्याला ह्या पूर्ण लाईनीवरती ग्लू स्प्रेड करायचा आहे. इथे मी पूर्ण लाईनीवर ग्लू टाकून घेतला आहे. फक्त सिंपल हलक्या हाताने आपल्याला व्यवस्थित टर्न करत जायचं आहे. व्यवस्थित ह्या लाईनीवरती आपल्याला फिरवत जायचं आहे. व्यवस्थित असं फिरवल्यानंतर लास्टला ह्या पाकळीवरती आपल्याला पुन्हा ग्लू स्प्रेड करायचा आहे. लास्टला आपल्याला ही पाकळी व्यवस्थित जॉईन करायची आहे. हे असं आपलं फ्लावर दिसेल. आता इथे आपण लास्टमध्ये स्पेल चिटकवण्यासाठी हा ग्लू आपण टाकून घ्यायचा आहे. हे स्पेल व्यवस्थित जिथे आपण हा लास्टवाला पार्ट जॉईन केला आहे त्याच्याबरोबर समोर हा आपल्याला हा एक स्पेल येऊ द्यायचा, स्पेलचा पाकळीचा पार्ट येऊ द्यायचा आहे. व्यवस्थित चिटकवायचा आहे. हे चिटकवल्यानंतर स्पेलच्या प्रत्येक पार्टला आपल्याला इथे ग्लू लावून घ्यायचा आहे. असं व्यवस्थित प्रत्येक पार्ट आपण जॉईन करूया. आता आपण हा प्रत्येक पार्ट व्यवस्थित जॉईन करूया.
व्यवस्थित असं दाबून घ्यायचं आहे. लास्टला आपल्याला इथे ह्या छिद्राच्या इथे आपल्याला थोडंसं ग्लू लावून घ्यायचं आहे. थोडंसं आपल्याला ह्या ग्लू चिटकवला आहे तिथेच आपल्याला लोकरीला गुंडाळायचं आहे. थोडं जास्त गुंडाळायचं आहे. आता आपण थोडंसं डिस्टन्स ठेवून फ्लावर्स आणि पानामध्ये थोडं डिस्टन्स ठेवून आपण पान अटॅच करूया. थोडे पानाच्या या साईडने पण घ्यायचं आपल्याला. पुन्हा व्यवस्थित अटॅच करून घ्यायचं आहे पानाला. तर आपण ही लोकर खालीपर्यंत गुंडाळून घेऊया. लास्टला पण आपल्याला इथे लास्टला ग्लू लावून आपण चिटकून घेणार आहोत. इथे लास्टला पण ग्लू लावून घेतला आहे. यार्न कट करायची. थोड्या वेळ पॅक करून ठेवायचं आहे बोटांनी. इथे आपण थोडा वेळ दाबून धरू. हे आपलं पॅक झालं. लास्ट टोक पॅक झाल्यानंतर हे आपलं गुलाबाचं फूल रेडी आहे. पाकळ्या व्यवस्थित करून घ्यायच्या आहेत. इथे आपलं हे गुलाबाचं फूल रेडी झालं आहे. लास्टला हे फूल तयार झाल्यानंतर तुम्ही मेणबत्तीवरती किंवा लायटरने किंवा गॅसवरती एकदम लांब ह्या फुलाला धरून हे जे रेषे, जे गुलाबाचे जी लोकरीचे जे रेषेज आहेत, गूर आहेत, ते जाळून घ्यायचे आहे. त्याच्यानंतर मग ही आपली फिनिशिंग एकदम छान दिसते. तुम्ही पण हे गुलाब बनवून बघा. आणि तुम्हाला जर ही गुलाबाची पद्धत बनवण्याची आवडली असेल तर लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब नक्की करा. हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू. ओम शांती.